बागणी तालुका वाळवा येथील युवा शेतकरी यांनी आपल्या शेतीसाठी एक नवीन प्रयोग केला आहे। त्यांनी केरन ऑर्गॅनिक कंपनीचे ओरिकेन आणि सेंद्रिय स्लरी यांचा वापर करून शेतीत आश्चर्यकारक परिणाम अनुभवले आहेत। या सेंद्रिय उत्पादनांमुळे जमिनीची सुपीकता वाढली, पिकांची वाढ जोमदार झाली। यावेळी ते म्हणाले, मी ओरिकेन आणि स्लरी वापरली तेव्हा पिकांमध्ये वेगळी चमक दिसली, मातीही हलकी, सुपीक झाली। रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतांचा परिणाम जास्त चांगला जाणवला। या प्रसंगी केरन ऑर्गॅनिक कंपनीचे मार्गदर्शक श्री मयुरेश मडुरकर व शेतकरी उपस्थित होते। तुमचं नाव सांगा सर। अभिषेक राजेंद्र करत। आता आपण आलो या प्लॉटला नर्सरी लावण केलेली आहे। साधारण किती तारखेला तुम्ही लावण नर्सरी लावली? तुम्ही 1 ऑगस्टला लावण केली। 1 ऑगस्टला। याच्या आधी या शेतात प्लॉटमध्ये तुम्ही पिकं इतर घेतली होती। ती पिकं घेणं आणि आत्ताचं आलेलं पीक, आता ऑगस्ट मध्ये आता 3रा महिना आहे, तुमची फुटव्यांची संख्या आणि जमिनीतला भुसभुशीतपणा याबद्दल तुम्हाला किती फरक वाटतो? स्लरी आणि केरन वापरल्यामुळे फुटव्याची संख्या 15 ते 16 एवढं प्रमाण आहे। आणि जे रासायनिक खत जेव्हा वापरत होतो तेव्हा 8 किंवा 9 एवढीच संख्या असायची आणि जमिनीचा भुसभुशीतपणा पण वाढलेला। आणि ह्याच्या आधी रासायनिक खत की तुम्ही या टप्प्यापर्यंत किती टाकायचं? एक 30 वर पोती टाकत होतो। आणि आता हे आपल्या आळवणीने एक फवारणी तुम्ही या प्लॉटला घेतली, आतापर्यंत किती रासायनिक खत टाकली? फक्त 4 पोती। तुम्ही बघाल की 4 पोतीच टाकलीत रासायनिक खत। आळवणी आणि केरनची आळवणी आणि सेंद्रिय स्लरी त्याची आळवणी आणि फवारणी एक घेतली। आणि प्लॉट तुम्ही जर बघितलात तर फुटव्यांची संख्या भरपूर आहे। ऊसाची वाढ प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा समाधानकारक आहे। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14। आता तुम्ही हे पीक बघितलेलंच आहे। तुम्ही हे आता केरनचे टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय स्लरी वापरल्या, तुम्ही समाधानी आहात का? हो, भरपूर समाधानी। आता ते तरुण शेतकरी म्हणून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? स्लरी आणि केरनचा उपयोग करा, जमिनीची गुणवत्ता वाढते आणि पिकाचा पण पिकालाही वाढ भरपूर आहे, फुटवा भरपूर आहे। सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, लगेच कळते भुसभुशीत पाणी। तर काय मत आहे? याच्या आधी होतीच माती, काळं रान आहे, चिकट माती असते। आता ह्या वेळेला भरपूर कठीण असायचे, आता भुसभुशीतपणा वाढलेला आहे। लावणी तर ह्या लावणी 15 दिवसात फरक आहे। इकडची आपली लागण अगोदर केलेली आहे का नंतर केलेली आहे? आपल्या अगोदर केलेलं आहे। किती तारखेला केली आपली लागण? 1 ऑगस्ट। आणि ही लागण 17 ऑगस्ट। आता आपली लागण आणि इकडची लागण याच्यामध्ये किती फरक वाटतोय तुम्हाला? यांचा फुटवा रासायनिकचा कमी आहे आणि सेंद्रियचा फुटवा जास्त आहे आणि उंची वाढलेली आहे। उंची किती वाढली आपली? जरा दाखवता का आम्हाला? एक पान धरून, ते पान वरचं पान धरा, शेंडा त्याचा पानाचा, कमीत कमी 3-3.5 फूट उंची आहे। आणि इकडचं पान धरा बरं, ह्या ऊसाचं उंची एक आहे 2-2.25 फूट। म्हणजे एवढा फरक जाणवतोय आपल्याला त्याच्यामध्ये।